प्रेज द लॉर्ड. आज आपण 15वं स्तोत्र ऐकणार आहोत. दाविदाचं स्तोत्र आहे. देवाच्या पवित्र डोंगरावरील रहवासी. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो, आपल्या जिभेने चुगली करत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करत नाही, आपल्या शेजाऱ्याची निंदा करीत नाही, अधर्माला तुच्छ लेखितो, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्याचा सन्मान करतो, आपण वाहिलेल्या शब्देने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडीत नाही, आपला पैसा वाढीदिडीला लावित नाही, निरपराध्यांची हानी करण्याकरता लाज घेत नाही, असा जो वागतो तो कधी ढळणार नाही. परमेश्वर हे वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. देवाचं वचन म्हणतं की तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? त्याचं उत्तर लगेच परमेश्वराने दिलं आहे पुढं, की जो सात्विकतेने चालतो, नीतीने वागतो आणि मनापासून सत्य बोलतो. आपल्याला सात्विक जीवन जगणं गरजेचं आहे. नीतीने वागणं आणि मनापासून सत्य बोलणं, ह्या गोष्टी आपल्याला आपल्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपले त्या पवित्र डोंगरावर किंवा पवित्र मंडपात आपली काय होणार आहे? वस्ती होणार आहे. म्हणून आपल्याला ह्या जीवनामध्ये जगत असताना कोणाच्या चुगल्या, आपल्या सोबत्याचे वाईट करणं, शेजाऱ्याची निंदा करणं, ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला करायच्या नाहीत. का? कारण परमेश्वरची ही आपल्याला आज्ञा आहे. ज्यावेळेस आपण परमेश्वरच्या आज्ञा पाळतो, त्या गोष्टी करतो, त्यावेळेस परमेश्वरसुद्धा आपल्याकडे पाहून काय होतो? आनंद होतो आणि तो आपल्याला आशीर्वादित करतो. वाचलेलं वचन परमेश्वर आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमेन.